नमस्कार मित्रांनो, सिंधुदुर्ग मालवणमध्ये सध्या गाजत असलेले, सर्व सोशल मीडियामध्ये गाजत असलेले स्फटिक लिंग हे तुम्ही पाहिलं आहे. तर आता आपण त्या लोकेशनवर आलेलो आहे. हे लोकेशन आपण पाहू शकता. मागे मालवण आहे आणि आपल्या समोर जो रस्ता जातो तो कसाल मालवण रोडवर आहोत. आणि बरोबर त्याच्या समोर म्हणजे साई रेसिडेन्सी म्हणून एक कॉलनी आहे. या कॉलनीमध्ये स्फटिक शिवलिंग आणि काही चिन्हे किंवा काही मूर्त्या आहेत. तर आता आपण तिथे जाणार आहोत आणि व्हिडिओमध्ये जे दाखवले आहे स्फटिक लिंग ते कसे काय आहे तिथे पाहणार आहोत प्रत्यक्ष आणि माहिती पण घेणार. चला आपण जाऊया. मित्रांनो, आता समोर दिसतोय ना त्या रोडने आता आपण आलेलो आहोत. आपली गाडी तिथे पार्क केलेली आहे आणि हा बघा एरो केला. इथून आतमध्ये मंदिर आहे. सुखावले नयन माझे, सुखावले नयन माझे, सुखावले नयन माझे नमस्कार, मी श्रावणी चव्हाण. हे माझे मिस्टर संतोष चव्हाण. आम्ही कणकवलीमधून हरकू बुद्रुकमधून आलो. आम्ही एका व्हिडिओमध्ये हे लोकेशन बघितलेलं आणि म्हणून आम्ही आज इथे दर्शन घ्यायला आलो. इथे येऊन खूप छान वाटलं. एकदम आध्यात्मिक असं वातावरण आहे, धार्मिक वातावरण आहे आणि खूप इथे बघण्यासारखं पण आहे. युनिक वाटलं आणि इथे खूप येऊन मस्त वाटलं. तुम्ही पण एकदा अवश्य इथे येऊन या लोकेशनला येऊन भेट द्या. नमस्कार, मी सिद्धेश आणि गेल्या एक महिन्याभरापासून या लोकेशन खूप ट्रेंडिंगला असा आणि रीलवरती जसं तुम्ही बघताच तर मी पण बघितलं आहे. आणि अनैसे मी आज कणकवलीत जात होतं आहे आणि येताना वाटेत आपल्या एक चिकूची सावली म्हणून मिळतं आणि त्या मी लोकेशन जात होतं तर रीलमध्ये बघितलेलं आहे की लोकांनी गायडन्स केलेलं आहे की कसं जायचं, काय करायचं वगैरे करून. तर मला क्लिक झालं की आता इकडेच आहे. सो मी म्हटलं व्हिजिट करूया आणि आज नेमकं अनैसे सोमवार पण होतो तर मी इकडे येईल आहे आणि खूप छान वाटलं इकडे येऊन. जसं की रीलमध्ये बघते प्रसन्न वातावरण असतं त्या टाईपचं इकडे असा. सो
तुमच्याकडे जर निगेटिव्ह वाईब्स असतील किंवा मनात काही विचार असतील आणि जर तुमका मनशांती हवी असाल तर तुम्ही इकडे येऊन नक्की व्हिजिट करा आणि थोडा वेळ घालवा. थँक्यू. हर हर महादेव. मी रुद्रराज. आपण रुद्रनाथ फाउंडेशनमध्ये आहोत मालवण येथे. कट्ट्याजवळ आपलं क्रियायोग सेंटर आहे. हे आपलं शिवस्थान आहे आणि धुनीस्थान आहे. तर तुम्ही बघत असाल मागे सगळ्यात दुर्लभ स्फटिकलिंग आहे. महादेवाच्या कृपेने आपल्याला आपल्या कोकणाच्या मातीवर, आपल्या लाल मातीवर हा हिमालयातला खूप दुर्लभ स्फटिक आपल्याला इकडे स्थापन करायला आपलं भाग्य लाभलेलं आहे. तर स्फटिकलिंग हा सगळ्यात दुर्लभ मानला जातो. ह्याला आपण क्रिस्टल कॉर्ड्स पण बोलतो इंग्लिशमध्ये. तर असे वेगवेगळे लिंग आहेत. जसं नर्मदेश्वर आहेत, नर्मदेच्या पाण्यात मिळतो. पितळेचा लिंग असतो, पाषाणाचा लिंग असतो. तसं स्फटिकलिंग हा चक्र साधनेसाठी, कुंडलिनी साधनेसाठी. तर हा स्फटिकलिंग याची उपासना केली जाते. आणि खाली जी आहे ती महायोनी आहे, जिकडे आपण देवीची उपासना वगैरे करतो. तर आपण त्रिका परंपरा जी आहे ती पाशुपत परंपराची आहे, जी आपल्या कोकणातच आपण बोलतो. रामेश्वर असतो, सातेरी असते, गांगो असतो. तर तसंच आपण हे शैवशाक्त मार्ग आहे, पण हे योगिक मार्ग आहे. तर ह्या योगिक मार्गात आपण स्फटिकलिंग याचं खूप महत्त्व आहे. कारण आपल्या पूर्ण चक्रशुद्धी आणि आपण ह्या लिंगाला निर्वाण लिंग असं बोलतो. निर्वाण म्हणजे काय? तुम्हाला परममुक्ती. तर ती मुक्ती तुमच्या भुरसटलेल्या विचारांपासून असू शकते, ती तुमच्या शारीरिक व्याधींपासून असू शकते. आणि सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला मुक्त व्हायची असेल तर हा योगिक जी क्रिया असतात त्या आपण शिकवतो. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साधक जो असतो तो प्रश्न विचारून स्वतःचा उद्धार करतो. कारण हा प्रश्नच हा शिवमय मानला गेलेला आहे. आता तुम्ही बघाल काय त्याच्या आतमध्ये तुम्हाला फ्रॅक्चर्स दिसतील, तुम्हाला आतमध्ये इन्क्ल्युजन दिसतील. तर जर तुम्ही याचं डेटिंग काढलं तर हा 10 करोड वर्षापेक्षा जुना तुम्हाला याचं डेटिंग मिळेल. म्हणजे जेव्हा माणूसही पृथ्वीवर चालत नसेल त्यावेळीपासून हा इथे होता, याच्यावर संस्कार झालेले आहेत आणि हिमालयाचे संस्कार आहेत. तुम्हाला असे खूप सारे स्फटिकलिंग तुम्हाला जगभरात दिसतील, लहान दिसतील, असे दिसतील. तमिळनाडूमधनं पण येतात, नंतर खंबाटच्या कॉरीमधनं पण येतात, सईकडनं येतात. पण हा मटेरियलचा विषय झाला. पण जेव्हा हिमालयातला एवढा मोठा येतो तो हा खूप दुर्लभ आहे. मुळात त्याच्यावरती हिमालयाचे संस्कार झालेले आहेत. आणि असं दृश्य तुम्हाला कदाचितच पाहायला मिळेल. जी साधना याच्यावर झालेली आहे, 50 लाख मंत्रांचा संकल्प घेऊन साधकांनी याची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, योगक्रिया करून केलेली आहे. नंतर याच्यावर वायव्य आहे, हा नॉर्थ वेस्ट फेसिंग म्हणजे वायव्य फेसिंग हा वन ऑफ द शिवलिंग आहे. म्हणजे सगळीकडे तुम्हाला नॉर्थ वेस्ट मिळणार नाही, तुम्हाला उत्तरेलाच फेसिंग तुम्हाला योनी मिळेल. कारण हवा ही चंचल असते. असं माणसाचं म्हणजे मन बुद्धी ही पण चंचल असते. ती चंचलता स्थिर करण्यासाठी आपण वायव्य लिंगाची उपासना करतो. आणि तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट जो असतो योगक्रियेत, योग साधनेत, ध्यानधारणेत आणि परममुक्तीच्या साधनेत हा तुम्हाला वायव्य लिंग देतो. तर हा वायव्य पण आहे आणि हा स्फटिक पण आहे आणि आपल्या कोकणाच्या जागेवर आहे, आपल्या लाल मातीवर आहे. खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि खूप आपण नशीबवान आहोत. आणि खूप महापुरुषांचे पाय लागले, अगस्त्य मुनींपासून ते परशुरामापासून. आणि आज इकडे मला वाटतं त्यांच्याच आशीर्वादाने आणि ह्या सगळ्या गुरुवर्यांच्या आशीर्वादाने आपल्याला हा दिवस बघायला मिळालेला आहे. एक कैलाशाचा एक भाग आपल्या कोकणात आहे आणि तो स्वयंभू स्फटिकलिंग म्हणून आहे. तर तुम्ही नक्की या आणि सगळ्यांनी इकडे येऊन साधना करावी, ध्यान करावी. फक्त फोटोग्राफी नाही, फक्त म्हणजे रील्स बनवण्यासाठी नाही. मुळात इकडे येऊन फक्त शांत 1 तास बसा. कितीही अडचणीत असाल फक्त त्याला बसा, बघा, तुम्हाला तुमची उत्तरं मिळतील आणि नक्की शिवमय व्हा आणि शंकराचे वेडे इकडे पोचणार हे मला खात्री आहे. नमः पार्वतीपतये. हर हर महादेव. तुम्ही जर दर्शन घेताय ते भगवतीचं हे महाशक्तिस्तंभ आहे. आपण कालीला निराकार रूपात जे आहे लिंग रूपात तिची पूजा करतो. हे खालचं हा त्रिकोण योनी जी आहे ते काली यंत्र आहे. तर आपण आद्या काली, दक्षिण काली, कामकला काली, ही गुह्य रूपिणी गुह्य काली आणि कालसंकर्षणी काली असं तिचं विराट आणि भव्य स्वरूप जे आहे ते भगवतीचं आपण हे करतो. ती एक गुह्य आहे, ती गुप्त आहे. आणि काली हा असा विषय आहे की जी महादेवाला, ब्रह्माला, विष्णूला जी कळाली नाही आणि ती अतिगुह्य आहे, ती आदिपराशक्ती, ती म्हणजे मा भगवती काली.
इकडे आपण खूप नातं जे आहे आपलं ते आई आणि मुलासारखे आहे. आपण भांडतो, आपण बोलतो, हसतो, तिला नैवेद्य आपण दाखवतो, हे सगळ्या गोष्टी. आणि सगळ्या स्थान हे साधना जे आहेत आपल्या मंत्रसाधना, मंत्रसिद्धी वगैरे साधक इकडे येतात, इकडे करतात. आणि मुळात कुंडलिनी साधना जी आहे ती इकडे होते, सप्तचक्र साधना होते आणि ती साक्षात इकडे बसलेली आहे. मागे रुद्राक्षाचं झाड आहे जे 5 वर्ष आधी लावलं, नंतर सारखी स्वप्न पडत होती की मी इकडे स्थापना कर वगैरे. मग आपण तिला इकडे जे स्थान आहे तुम्ही बघाल, इकडे देऊळ वगैरे काही नाही आहे, इकडे तिला छत नाही आहे, इकडे काही नाही आहे, कारण ती मुक्त केशी आहे, ती स्वतंत्र आहे. तिला कुठचंही छत नको आहे, तिला काही झाकू शकत नाही. तिला आपण दिगंबरा बोलतो. दिगंबरा म्हणजे नग्न नाही, दिगंबरा म्हणजे तिला वस्त्र कुठचं झाकू शकत नाही, ती दिगंबरा. तिचं वस्त्र म्हणजे अंबर म्हणजे आकाश आहे. तशी ही काली आहे. आणि हे आमचं खूप म्हणजे खूप जवळचं प्रत्येक साधकासाठी हे स्थळ आहे. आणि जो माणूस कुंडलिनी साधनेत आहे, योगात आहे, नाहीतर क्रिया योगात आहे, तर हे आमचं प्रेरणास्थळ आहे. आणि भगवती ही नेहमी आमच्याबरोबर आम्हाला भास करून देते, ती आहे आणि ती नेहमी हाकेला नेहमी धावून येते. असं हे आमचं भगवतीचं स्थान आहे. आम्ही तिला फक्त एकच शब्द बोलतो, मा, आई. असं हट्ट करतो, भांडतो, तिला जेवण भरवतो. असं आमचं हे खूप जीवाच्या जवळचं आमचं हे स्थान आहे. हे जे तुम्ही चिन्ह बघत असाल, हे तुम्हाला हरप्पन सिव्हिलायझेशनपासून त्या प्री हिस्टॉरिक साईट्सवर तुम्हाला हे दिसणार. त्याला आपण अदिती उतानपदा बोलतो, नाहीतर आपण लज्जा गौरी, असं हे चिन्ह आहे. तुम्ही कुठेही कलकत्त्यात तिकडे कुळाचार चालतो, नाही तर तिकडे देवीची उपासना होते, शाक्त परंपरा जिकडे आहे. तर जेव्हा मूर्तीशास्त्र नव्हतं, काही नव्हतं, तर देवीचं चिन्ह म्हणजे त्या स्त्री तत्वाचं चिन्ह म्हणजे लज्जा गौरी होती. ती म्हणजे कोण? पार्वती. आणि जेव्हा तिला पहिली जेव्हा रजस्वला झाली ही कल्पना, तर त्यातूनच हे पूर्ण ब्रह्मांड जे आहे, पंचतत्व जे आहेत, हे सगळे पंचमहाभूत आहेत, ते यातूनच आले. तर ती शक्ती स्वरूपाची आहे, ती आदिपराशक्ती पार्वतीची आहे, तिचा हा चिन्ह आहे, ती गुही. आणि जेव्हा तिने ही प्रकृती पूर्ण बनवली, तिचा सगळ्यात पूर्वीचा चिन्ह म्हणजे आदिमायेचा, तो म्हणजे ही लज्जा गौरी आहे. तुम्ही ही मूर्ती बघाल, ही आपल्या नागराजाची आहे. आपण कोकणात एका ब्राह्मण बोलतो. आता हा म्हणजे वासुकी. हा वासुकी जो आहे, हा महादेवाचा सगळ्यात प्रिय असणारा सर्प. आणि आपण सगळे कुंडलिनी साधक असल्यामुळे, ध्यानधारणेत असल्यामुळे नागपूजा ही आपल्या पूर्ण कोकणातच आणि शैव मार्गात ही खूप महत्त्वाची आहे. आता ही मूर्ती जी आहे, खूप गर्वाने बोलू शकतो आपण, हे आपल्या मालवणच्या मातीत, कोकणाच्या मातीत ही घडवलेली आहे. दगड हा म्हैसूरवरून आलेला आहे. हा कृष्णशिला आहे, जी रामलल्लाची मूर्ती ज्या पाषाणात बनली ती कृष्णशिला. ह्या सगळ्या मूर्त्या ज्या कृष्णशिलात आल्या आहेत, आपल्या कलाकारांनी ही बनवलेल्या आहेत. आणि वरतीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. आणि आपलं नागपंचमीला खूप मोठा उत्सव असतो. तर एक वेगळं नातं पण आहे. आपण ह्याला हा रक्षक पण आहे आणि आपण ह्याला असं मोठ्या भावासारखं इकडे मानतो प्रत्येक साठात. रोज पूजा होते आणि तो सजीव आहे अशी आमची सगळ्यांची मान्यता आहे. तर हा नागराज आहे. हर हर महादेव. रुद्रनाथ फाउंडेशनचं आपलं जे स्फटिकलिंग मंदिर जे आहे, निर्वाणलिंग मंदिर, सकाळी आपलं अभिषेक जे आहे ते पहाटे होतं. दर्शनाची वेळ आपली 7:30-8 वाजता तुम्ही दर्शनाला इकडे हजर राहू शकतात. रात्री 8 वाजेपर्यंत, संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आपलं देऊळ उघडं असतं. 6 वाजता दर सोमवारी नमशिवायचं नामस्मरण असतं. त्याचा अनुभव खूपच सुंदर असतो, कारण लिंग रात्रीचं खूप ज्योतिर्मय दिसतं. नंतर 7 वाजता आपली महाआरती असते, धूपारती असते, कालीमातेची आणि महादेवाची. तर तो अनुभव पण घेण्यासारखा आहे. आणि प्रत्येक भाविकांनी या शिवमय वातावरणात यावं अशी माझी इच्छा आहे. तर सगळ्यांनी नक्की या.